नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या काळामध्ये माणूस नकारात्मक भावनांना बळी पडत चाललाय आणि राग ही एक अशी भावना आहे जी माणसाला आतून पोखरून काढतीये. रागामुळे लोक आसुरी प्रवृत्तीचे होत चाललेत आणि हिंसक कृत्यांना प्रोत्साहन देत आहेत. आजकाल अशा अनेक बातम्या आपल्या कानावर पडतात ज्यामध्ये एखादा सामान्य माणूस रागाच्या भरात गुन्हे करतो आणि त्याच्या लक्षात येण्याच्या आत त्याच्या हातून काहीतरी मोठं घडून गेलेलं असतं. कुणीही हे जाणून बुजून करत नाही, परंतु आजूबाजूची ऊर्जाच अशी झालेली असते की लोक त्यांच्या रागाला योग्य दिशा देऊ शकत नाहीत. जेव्हा लोकांना राग येतो ना, तेव्हा त्या रागाचं सकारात्मकतेमध्ये रूपांतर कसं करावं हे लोकांना उमजत नाही. ते एकतर राग दाबून टाकतात किंवा चुकीच्या मार्गाने बाहेर काढतात, ज्याचा चांगला परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. ओशो म्हणतात की तुम्ही मुठी किंवा दात घट्ट आवळून जो राग दाबताय तोच राग तुमचं रूप बिघडवून टाकतो. सततच्या दबावामुळे तुमचा जबडा ज्याची नैसर्गिक रचना गमावू लागतो आणि तुमचा चेहरा हळूहळू प्राण्यांसारखा बनू लागतो. रागाच्या रूपातील अशुद्ध ऊर्जा तुमच्यामध्ये सामावू लागते. ओशोंनी रागाला पाप किंवा राक्षसी भावना म्हणून कधीच पाहिलं नाही. त्यांनी रागाला नेहमी ऊर्जेच्या स्वरूपात पाहिलंय. त्यांचा असा विश्वास होता की राग हा अवचेतन मनामध्ये खोलवर दबलेल्या अस्वीकृत भावनांचा परिणाम असतो. त्यांच्या मते क्रोध तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपण समोरच्या माणसाला प्रतिक्रिया देतो. ही एक चेन रिॲक्शन असते जी अनेक जन्म घालू शकते. आपण एखाद्यावर रागावलो की तोही आपल्यावर रागावतो आणि हे युद्ध चालूच राहतं. बऱ्याच वेळा जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपला राग लपवण्याचा किंवा त्याच्यावरती नियंत्रण करण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु राग दाबून ठेवणं हे भविष्यामध्ये होणाऱ्या मोठ्या विस्फोटाचं कारण बनू शकतं. ओशोंच्या मते राग ही एक नकारात्मक गोष्ट नाही, ती केवळ एक ऊर्जा आहे. ही ऊर्जा योग्य दिशेने वळवल्यास ती सर्जनशील होऊ शकते. रागाचं रूपांतर ध्यानामध्ये करणं हा त्याच्यावरचा सर्वोत्तम उपाय. नियमित ध्यान केल्यानं व्यक्ती रागावण्यास असमर्थ होतो. जेव्हा आपण रागाला एखाद्या व्यक्तीवरती केंद्रित न करता त्याला अनुभवतो तेव्हा तो ब्रह्मांडातून मुक्त होऊन शुद्ध होतो. राग मनामध्ये दाबल्यानं त्याच्या ग्रंथी निर्माण होतात, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक रोग निर्माण होतात. कुठलाही व्यक्ती तुम्हाला क्रोधित करू शकत नाही. क्रोध हा नेहमी तुमच्या आतूनच निर्माण होतो. ती तुमची प्रतिक्रिया असते. त्यांच्या मते जर तुम्ही सतर्क असाल तर कोणीही तुम्हाला क्रोधित करू शकणार नाही आणि जर तुम्ही रागावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष असेल. ओशो म्हणतात की रागाला जपण्याऐवजी दडपण्याऐवजी त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. जेव्हा आपण पूर्ण जागरूकतेनं रागाकडे पाहतो तेव्हा त्याचं रूपांतर करुणा, क्षमा आणि प्रेमामध्ये होऊ लागतं. यामुळे राग दाबू नका किंवा तो इतरांवरती काढू नका. जेव्हा राग येईल तेव्हा तो ध्यान मार्गानं बाहेर काढा किंवा ओरडणं, रडणं आणि आपल्या भावनांना व्यक्त करणं अशा मार्गांची मदत घ्या. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हालाही राग येत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राग येण्याचं खरं कारण काय आणि त्यातनं मुक्तीचा उपाय देखील जाणून घेतलाय. ही गोष्ट जरी तुम्हाला फार छोटी वाटत असेल तरी जेव्हा तुम्ही हे बदल स्वतःच्या आयुष्यामध्ये करू पाहाल तेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व जाणवेल. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.